आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टफिंग न करता कणकेत बटाटा मिसळून बनवलेला स्वादिष्ट बटाट्याचा पराठा पाहणार आहोत। ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि नाश्ता, डब्बा किंवा रात्रीच्या जेवणासाठी एकदम परफेक्ट आहे। चला तर मग सुरू करू। इथे ना मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहे। आता आपण त्याची साल काढून घेऊ। आता त्याची साल काढून झालेली आहे। आता आपण एक ताट घेऊन त्यामध्ये ना किसणीने बटाटा किसून घेऊ। बटाटा हाताने मॅश न करता किसणीने किसून घ्यायचा। छोट्या किंवा मोठ्या किसणीने किसून घेतलं तर चालतं, म्हणजे बटाट्याचे छोटे तुकडे राहत नाही, त्यामुळे आपला पराठा लाटताना तुटत नाही। आता त्यामध्ये ना 1 कप गव्हाचे पीठ टाकू आणि 2 हिरवी मिरची कट केलेली होती ती टाकून घेऊ आणि भरपूर सारी अशी कट केलेली कोथिंबीर होती ती टाकून घेऊ। त्यानंतर कढीपत्ता टाकू आणि चिली फ्लेक्स टाकू। मग 1 चमचा मीठ टाकू आणि 1 चमचा जिरा टाकू। मग ते सर्व मिक्स करून घेऊ। मग त्यामध्ये ना पाण्याचा वापर न करता मळून घेऊ। मस्त असा मळून गोळा करून घेतलेला आहे। आता त्यामध्ये थोडे तेल टाकून मळून घेऊ। मग त्यानंतर एक छोटा गोळा घेऊन त्याला कोरडं पीठ लावून हलक्या हाताने लाटून घेऊ। आपला पराठा लाटताना चिकटू नये म्हणून वरून थोडं पीठ लावून सर्व बाजूने लाटून घेऊ। पराठा एकदम मधोमध लाटायचे नाही, कडेकडेने लाटून घेऊ। या पद्धतीने जर लाटून घेतलं ना तर अगदी छान लाटला जातो। मस्त असा पराठा लाटून घेतलेला आहे। मग गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। पॅन चांगला गरम झालाय। मग त्यामध्ये ना 1 चमचा तूप टाकू। तुम्ही इथे तेलाचाही वापर करू शकता किंवा मग बटर पण टाकू शकता। मग वरून पराठा टाकून घेऊ। मग वरून पण तूप टाकून घेऊ। ते सर्व बाजूने पसरून घेऊ। मग दोन्ही बाजूने गॅस बारीक करून खरपूस होईपर्यंत भाजून घेऊ। मग असेच पराठे खरपूस होईपर्यंत दोन्ही बाजूने भाजून घेऊ। असेच आपले सर्व पराठे बनून झालेले आहे। मग आपण गरमागरम ते सॉस किंवा दह्यासोबत किंवा मग चटणीसोबत सर्व करू। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा, एकदम टेस्टी आणि खमंग लागतं। ही रेसिपी ना अगदी 10 मिनिटात तयार होते। ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा। चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।